नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। खोट्या पंचनाम्यातून शासकीय मदत लाटल्याचा आरोप, कारवाईसाठी आमरण उपोषण। कुंभेफळच्या महापुरातील जनावरांचे बोगस पंचनामे केल्याचा आरोप, चौकशीला विलंब होत असल्याने किशोर गायकवाड आक्रमक। तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा दुसरा दिवस, अधिकारी आले, आश्वासन देऊन गेले, मात्र उपोषण सुरूच। कारवाई करा, आश्वासन नको, गायकवाड यांची ठाम भूमिका। त्यांचं नदीपासून 1 किलोमीटर रान आहे, तरी बी त्यांनी खोटे पंचनामे करून शासकीय अनुदान उचललेलं आहे चौकशी कमिटीनं। पण चौकशी कमिटी कार्यवाही करत नाही, लोकांकडून शासकीय अनुदान माघारी घेतलं जात नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार। या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथे गेल्या वर्षी आलेल्या महापुरात जनावरे वाहून गेल्याचे तसेच जनावरांचा मृत्यू झाल्याचे खोटे पंचनामे करून काही लोकांनी शासकीय मदत लाटल्याचा आरोप करत किशोर गायकवाड यांनी दिनांक 12 ऑगस्ट रोजी सुरू केलेला आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे। परंडा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणस्थळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले, मात्र केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई सुरू करा, त्यानंतरच उपोषण मागे घेऊ अशी ठाम भूमिका गायकवाड यांनी घेतली आहे। त्यामुळे अधिकारी भेट देऊन गेल्यानंतरही गायकवाड यांचे उपोषण सुरूच आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कुंभेफळ येथील किशोर गायकवाड यांनी 4 मार्च रोजी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती। गेल्या वर्षी परंडा तालुक्यातील नद्यांना आलेल्या महापुराच्या वेळी कुंभेफळ येथील जनावरे प्रत्यक्षात पुराच्या पाण्यात वाहून गेली नसतानाही त्यांचे खोटे पंचनामे करण्यात आले आणि त्या आधारे काही लोकांनी शासकीय लाभ घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। त्यानंतर 29 जून रोजी गायकवाड यांनी कारवाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते। या आंदोलनानंतर तहसीलदारांनी त्याच दिवशी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले, मात्र चौकशी समितीकडून अद्याप पूर्णपणे चौकशी करण्यात आलेली नाही। तसेच चौकशीला विलंब करत असल्याने त्यांनी अखेर दिनांक 12 ऑगस्ट पासून परंडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। चौकशी समितीकडून संथ गतीनं काम सुरू असून वेळ काढूपणा केला जात असल्याचा गंभीर आरोप किशोर गायकवाड यांनी केला आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणाची तातडीने आणि निपक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अधिकारी यांनी भेट देऊन चौकशीचे आश्वासन देऊन गेले असले तरी गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई सुरू करा, दोषींवर कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। त्यामुळे आता प्रशासन या आरोपांची चौकशी किती वेगाने पूर्ण करते आणि त्यानंतर काय कारवाई होते याकडे कुंभेफळसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे। नाव सांगा तुमचं? माझं नाव किशोर मरिबा गायकवाड, राहणार कुंभेफळ, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय तक्रार आहे तुमची? माझी तक्रार अशी आहे की 21 सप्टेंबर 2025 मध्ये जो महापूर आला होता, त्या महापुरामध्ये माझ्या गावातील काही लोकांनी त्यांची जनावरं वाहून गेली नाहीत। त्यांचे क्षेत्र त्यांचं नदीपासून 1 किलोमीटर रान आहे, तरी बी त्यांनी खोटे पंचनामे करून शासकीय अनुदान उचललेलं आहे। तुम्ही पहिली तक्रार कुठे केली ती? पहिली तक्रार तहसीलदार साहेब यांना केली होती। कधी केली होती? ते 4/3/2025 रोजी केली होती। तेव्हापासून आतापर्यंत पाठपुरावा चालू आहे। त्याच्यावर मी आंदोलन केलं होतं। आंदोलन केल्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी 29/6/2026 मी आंदोलन केलं। त्याच्यावरती 29/6/2026 रोजी चौकशी समिती तहसीलदार साहेब यांनी गठीत केली व त्यांना असा आदेश दिला की 15 दिवसामध्ये चौकशी अहवाल सादर करावा, परंतु त्याला 1.5-2 महिने होत आलं, कसलीही चौकशी केली नाही। चौकशी कमिटीनं टाळाटाळ करायचं चालू आहे। तुम्ही उपोषण कधीपासून बसला? मी उपोषणाला 12 तारखेपासून बसलेला आहे। 12 तारखेपासून? हो। बरं, काय तुमची मागणी काय आता? माझी मागणी अशी आहे की ज्या लोकांना खोटं करून पैसे उचललेत त्या लोकांकडून व्याजासहित पैसे वसूल करून त्यांच्यावर कायदेशीर 420 गुन्हा दाखल करावा। जे खोटे पंच लोक बी आहेत त्या पंचावरती गुन्हा दाखल करावा। आता तुम्ही दुसरा दिवस आहे उपोषणाला बसल्यात, इथं कोणता अधिकारी आलता का तुम्हाला भेट द्यायला? आले होते, पण त्यांनी पत्र दिलं, पण ते पत्र गोल पत्र होतं। त्यांना कोणी भेट दिली इथं? नाईब साहेब आले होते, तलाठी आले होते, पशुवैद्यकीय डॉक्टर बी आले होते। काय सांगितलं? ते म्हणले की आम्ही तुम्हाला 19 तारखेपर्यंत आम्ही कारवाई करतो, तर तुम्ही उपोषण मागे घ्या। म्हणून 19 तारखेला
नाही म्हणलं तुम्ही तात्काळ तहसीलदार साहेबाचं पत्र आहे की तात्काळ कार्यवाही करा. मग तहसीलदार साहेबाच्या पत्राला किंमत काय? तहसीलदारना तसा आदेश दिलेला आहे का तात्काळ कारवाई करा? हो, काल पत्र तहसीलदार साहेबाचं आलेलं आहे की तात्काळ कार्यवाही करावी चौकशी कमिटीनं. पण चौकशी कमिटी कार्यवाही करत नाही, चौकशीला जात नाही. चौकशी समितीमध्ये कोण कोण आहे? चौकशी समितीमध्ये नायब तहसीलदार साहेब आहेत, पशुसंवर्धन आयुक्त परंडा आणि मंडळ अधिकारी हे 3 जण आहेत. 3 जण आहेत. आता कधीपर्यंत उपोषण करणार आहे तुम्ही? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्या लोकांकडनं शासकीय अनुदान माघारी घेतलं जात नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार. म्हणजे त्यांनी 19 तारखेचे तुम्हाला पत्र दिलं होतं, 19 तारखेला करू मागे घ्या. मग तुम्ही आता काय भूमिका काय तुमची नेमकी स्पष्ट 19 सांगा. तारखेचं पत्र दिलं पण मला त्या कमिटीवरती भरवसा नाही. का तर तहसीलदार साहेब हे दंडाधिकारी असल्यामुळं त्यांचं पत्राला सुद्धा जुगारून हे कमिटी कुठंतरी काहीतरी चिरीमिरीसाठी मला असं वाटतं की म्हणजे आम्हाला शंका येते की ती चौकशी करत नाही, मग ती खोटं आश्वासन देतात असं, त्याच्यामुळे मला त्यांच्यावर भरोसा नाही. आता जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत तोपर्यंत उपोषण मागे नाही का आता? मागं नाही घेणार. या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप. परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक. आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील. आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील. पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.